इगतपुरी पर्यटक हल्ला प्रकरणामध्ये मुख्य 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेत। इगतपुरीतील भावली परिसरामध्ये पर्यटकांना मारहाण करून फरार झालेल्या मुख्य 3 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। भावली परिसरामध्ये पर्यटकांना त्यांचा पाठलाग करून मारहाण करण्यात आलेली होती आणि या सगळ्या प्रकरणातले जे 3 मुख्य संशयित आरोपी होते त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्या तिघांना अटक केली आहे। इगतपुरी पर्यटक हल्ला प्रकरणामध्ये 3 मुख्य आरोपी जे होते त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। इगतपुरीमध्ये पर्यटकांना मारहाण झालेली होती, अर्थात त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता, त्यांच्या गाडीचं नुकसान करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणात आता जे मुख्य 3 आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिक तपशील देत आहेत प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, खरं तर रविवारी नाशिकचं एक कुटुंब, भागवत कुटुंब, हे भावली धरणावरती पर्यटनासाठी गेलेले होते आणि तिथे छेडछाडीवरून हा संपूर्ण वाद झाला आणि त्यानंतर गाडीचा पाठलाग करून गाडीची तोडफोड आणि या कुटुंबावरती हल्ला करण्यात आलेला होता। या सगळ्या गोष्टीनंतर 9 संशयित आरोपींना नाशिकच्या जे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली होती, पण यामध्ये 3 जे प्रमुख संशयित आरोपी होते ते रविवारपासून फरार होते आणि आज या तिघांनाही जे इगतपुरी पोलिसांनी हे जे ताब्यात घेतलेलं आहे आणि अधिक चौकशी या सगळ्या संदर्भात सुरू करण्यात आलेली आहे। मागचे जे 9 संशयित आरोपी होते या 9 संशयित आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। जे प्रमुख 3 संशयित आरोपी मागच्या 2-3 दिवसांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हते, आज त्यांना अटक केलेली आहे आणि काही वेळानंतर त्यांना कोर्टात सुद्धा आज हजर केलं जाईल आणि नेमकं कोर्टामध्ये काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। ठीक, पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी।